नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा जो नवीन व्हिडिओ आहे तो संजय गांधी निराधार योजना आणि श्रवणबाळ योजनेचा जो नवीन GR आलेला त्याच्याबद्दलचा आहे. त्याच्यामध्ये जी वेतनवाढ करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दलची पूर्ण डिटेल आपण जाणून घेऊया. चक्रेश्वर फार्मचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ बनतील त्याच्याबद्दलची तुम्हाला सगळ्यात आधी माहिती मिळेल. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नक्की GR आहे काय? संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना हा जो GR आलेला आहे त्या GR मध्ये 1500 रुपयावरून जे वेतन आहे ते 2500 रुपये करण्यात आलेलं आहे. तर नक्की हा GR काय जाणून घेऊया. संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1500 वरून 2025 इतके करण्यात आलेले आहे. दिव्यांगांचे जे दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी जी साईट आहे ऑनलाईन आणि त्याच्यावरती तुम्ही कसं रजिस्ट्रेशन करू शकता याचा पण व्हिडिओ मी आय बटन मध्ये दिलेला आहे, तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. तर तुम्ही तिथे जाऊन ती लिंक बघून तो तुमचा ID कार्ड बनवू शकता. आता नक्की हा GR कधी प्रसारित झालेला आहे तर 15 सप्टेंबर 2025 रोजी GR आलेला आहे. त्या GRची प्रस्तावना काय आहे? संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे. या संदर्भात 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य हे 1500 रुपयावरून 2500 रुपये इतके करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सदरहून योजनेंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून 2500 इतके करण्याबाबत शासन विचाराधीन होते. त्या अनुषंगाने 3/9/2025 रोजी मैत्री मंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. आता शासनाचा निर्णय काय आहे ते जाणून घेऊया. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये 1500 वरून दरमहा 2500 रुपये करता शासनाने मान्यता दिलेली आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल. सदर अर्थसहाय्यातील वाढी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेचे सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील. जे पण दिव्यांग लाभार्थी त्यांना या योजनेचा फायदा मिळू शकतो. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या संलग्न खात्यात करण्यात येणार आहे. सामाजिक जो पण तुमचा आधार कार्ड ज्या पण बँक खात्याशी संलग्न आहे तिथेच तुम्हाला या योजनेचे लाभाचे पैसे मिळणार आहेत. सदरची वाढ ही ऑक्टोबर 2025 पासून लागू राहणार आहे आणि ही जी वाढ मिळणार आहे ती ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील. जेव्हा पण वेतन वाढ होईल त्याबद्दलचा नक्की व्हिडिओ मी या चॅनलवरती प्रसारित करेन. अशा नवीन शासकीय माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.